तर वाजलेत मंडळी, किती वाजलेत? 2:30 आणि आम्ही आत्ता निघालो आई एकविरेच्या दर्शनाला. इको आहे. sagarbaba.com. अरे ये पायलट इकडे दिसत नाहीत ते काय व्हिडिओ दिसत नाही, आता दिसते. मागे ती इकडे आहे चिल्लर पाहिजे. आमचे ड्रायव्हर दादा भाऊजी आहेत, ड्रायव्हिंगचं काम करणार आहेत. आणि आता आम्ही बरोबर त्यांच्या कंपाऊंडमधून बाहेर पडलो. चाललोय खेकडे ना. गणपती बाप्पा दाखव, गणपती बाप्पा. हां, कशाची दिवसाची सुरुवात झाली की आपली गणपती बाप्पाची सुरुवात होती. गाडीमध्ये गणपती बाप्पाची छोटीशी सुंदरशी मूर्ती. गाड्या असतील ना, रिकाम आहे. किती बोलायचं? 4 आहेत ना. खाना जाईल नाही जाईल चांगलं राहायला म्हणून ना. लाईव्हचं पुढे बघायचं आहे लेफ्ट साईडला माहिती आपण जाताना ओळ्याला ठीक ना. आजीच्या वेळी जातो ओळ्याला. तर मंडळी वाजले 6:45 आणि आम्ही आता मला वाटतं जवळजवळ पोचायला एक 5-10 मिनटं फक्त आहेत गेटच्या इथे. आणि गाडीमध्ये रात्री काय एवढे काही व्यवस्थित दिसले नाही, ते तुम्हाला आता दाखवतो. लुक ॲट दिस सागर गुरव मॅन फ्रॉम नेवरे गुरववाडी. दिस इज अ पोरगा, मोठा पोरगा. काय रे नाव काय तुझं बाबिया? हो हो. आणि चिकूचं नाव काय? हां, तू कुठे चालला आता? घरी फिरायला जात आहेस? एकविरायला जातोस ना? हां. आणि इकडे ये स्वतःली तिची मोठी बहीण हो ताई इकडे बघा. गुड मॉर्निंग. हां. आणि इकडे वहिनी आहेत, आता लग्न झालंय. दादा इकडे आहे आणि इकडे आमचे जॉलीस माणूस ड्रायव्हिंग करतायत. भाऊजी तर मगाशी मला वाटतं पनवेलच्या मागे सीएनजी भरला होता आणि आता आम्ही इथे थांबलो आहे. आई एकविरीच्या गेटच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे. मला वाटतं तो गेट एक 7 मिनटं असतील आणि आम्ही इथे थांबलो सीएनजीवर. या सागरदाची गाडी. सागरदा आता नुकतंच लग्न झालं आहे. भाऊजी बघा, भाऊजी हे आपली गाडी. गाडीचा नंबर आहे मग 02FY 6258. आणि गुड मॉर्निंग झाले. टाटा टाटा कर. सागर आंबे बघ. हे सागर सागर आंबे बघ. हे बघ किती जवळ आहेत बघ. आंबेच आंबे आहेत. चिकू थर लावलेला आहे इथे. दुसऱ्या थरावर आता आंबे फोडून
दहीहंडी साजरी करणार आहे. दे सलामी सोनू सलामी दे सोनू सलामी दे हे सलामी दे असं कर सलामी दे अरे सलामी दे हां तिकडे दे आंब्यांना दे हां. बोलू नका. हॅलो बोलू नका असे ताई सांगतात. भिजत पण वेगळी. वरती कर वरती हा लॉक होईल झाली स्क्रीन लॉक हा ओके. आणि आता वाईड अँगल बघ 0.5 आहे हेच घे. ओके तर मंडळी आम्ही पोचलेलो होतो मला वाटतं 7:30-8ला पोचलो तिथे आणि रूम बुक केली कारण फ्रेश वगैरे व्हायचं होतं. आणि बघा कारला हिल लॉजिंग वाटतं इथे आम्ही रूम बुक केली मस्त सगळे फ्रेश झाले. मंडळी फायनली आम्ही पायथ्याच्या इथे पोचलो आणि आता पायथ्याच्या इथे प्रथम दर्शन घेऊन सुरुवात करणार आहे. इकडच्या मंदिरावरतीच आहे गाड्या तर इथे लावतो का नाही बघा. या एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेरगाव. भाऊजी ड्रायव्हिंग करतात एक नंबर ड्रायव्हिंग असते इथे. हा रडतोय चिकू रडतोय. चला फायनली पायथ्याची तर आई एकविरीचं दर्शन घेतलेलं आहे. वरती आलेलं वरती म्हणजे सरळ खालून इकडे वरती आलेलं आणि आता इथे पार्क गाडी लावली तिकडे गाडी लावली तिकडे या साईडला तिकडे गाडी लावली आणि आता आम्ही निघालो आहे आईचं दर्शन घेण्यासाठी चालत वरती. इकडे वरती आल्याच्या नंतर बघा हा सीन बघा असला वाटतं खतरनाक. आणि इकडे खाली पायथ्याचं तर मंदिर आहे. तर आता सुरुवात होतील तर पायऱ्या चढायला. इकडे मंदिर आहे आणि इकडे दुकानं आहेत स्टॉल. भाऊजींनी ताईची ओढणी घेतला मी आणि बघा काय करतीस एक काम कर इकडे दिसणार बरोबर. एवढे लवकर का पण आले. कोंबरा पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आता. तर सागर पुढे आहे सागरदा मागे आहे भाऊजी आहेत चिकूला घेऊन ताई वहिनी आणि सोनाली मागे आहे तिकडे. जाम दम लागला आत्ताच अजून बऱ्याच पायऱ्या बाकी आहेत. मला दम लागला गिरणार आहे चिकन नाश्ता केला सगळं गिरणार आहे त्यापर्यंत. सागर चढतोय.
माझी इच्छा हरची ओटी भावा ओटी देऊ का साडेबारा रुपये लास्ट क्रमांक 5 त्याच्यामध्ये आपण ओटी घेतले आणि तिकडे दादाने घेतला नाही आणि आता चाललो तिकडे दर्शनाला आईच्या. मंडळी फायनली ज्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत होतो तो क्षण म्हणजे आला आहे माऊलीच्या दरबारी. आता फायनली ते पोचलो आहे, सगळे आलेत. तर माऊलीच्या दर्शनासाठी येण्याचं कारण म्हणजे एक मनात इच्छा व्यक्त केली होती ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस, आणि ती इच्छा पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्याच्यानंतर आज नवस फेडण्यासाठी आलो आहे. तर नक्कीच आई असाच आशीर्वाद या भक्ताच्या पाठीशी कायम राहू दे आणि प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणे यश संपादन होऊ दे. मी आजच्या दिवशी या गोड दिवशी तिच्याकडे प्रार्थना करतो. चल जेम्स बघितलं ना बोलवलं आणि ह्या तर कसं मग ते आईचं दर्शन घेतलेलं आणि आता आम्ही बसलेलो का तर आता चिकूचं जायवळ करायचं म्हणजे वर्ष झालं 13 एप्रिलला वर्ष झालं आणि आता जायवळ करण्याचं आता त्या आई एकविरेच्या मंदिराची दर्शन वगैरे झालं तर बसले इकडे दादाने आणि आफ्टर आणि बिफोर नंतर आम्हाला पाहायला भेटेल. हे चिकू इकडे बघ चिकू, आता तुझे केस का पाहिजे कटिंग करायचं हेअर कटिंग. कोण रडतंय? हो तिकडे चिकूचं जायवळ करतायत. ते रडला आणि आता निघालेलो घरी जायला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छान झालं आईचं दर्शन. मनोकामना मागितली ती पूर्ण झाली. असाच आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे आणि माझ्या घरच्या कुटुंबाला सुखी ठेव आणि चांगल्या प्रयत्नाने चांगले यश दे. हा बघा
टकलू. पुन्हा एकदा आईला नमस्कार करतो जाता आता. आई माऊलीचा उदो उदो, आई एकविरेचा उदो उदो. प्रवास आमचा सुखाचा. हो चला. घरी प्रसादी घेतले आणि सगळ्यांनी घेतला नाही प्रसादी, मी सुद्धा घेतले. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. परतीचा आमचा प्रवास सुरू झाला आहे. आता वाजलेत 11:15 आणि आता कुठेतरी जाऊन बसतो की नाश्ता करणार किंवा जेवणार. 4-4.5 तास लागले आम्हाला पोचायला इकडे एकविरेला विरारपासून. काहीतरी घेतात, खेळणे घेतात. मस्तपैकी झोप लागली होती आणि आता आम्ही पोचलो घोडबंदरला. तर गॅस संपला आहे, तर गॅस पहिला तर भरणार आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक 2 तास लागतील घरी पोचायला इकडे. ते वाजलेत 4:30 आणि आता आम्ही घोडबंदर रोडला आहे. ट्रॅफिक बघा किती येते, फुल ट्रॅफिक. मला वाटतं घरी जापर्यंत 8-9-10 वाजतील. सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक. आणि झोपलाय, गाडी चालवत होतो मी, जागरण झालं त्याला आणि झोपलाय. भाऊजींनी शेवटी आता भाऊजींना दिली गाडी चालवायला, कारण मी दमलो 3 तास गाडी चालून. ट्रॅफिकच आहे सगळीकडे, ट्रॅफिक. तर मंडळी फायनली मला वाटतं वाजले तिथले 6 वाजले. 6 एक अर्धा तास लवकर आलेलो आणि फायनली आता पोचलो आम्ही घरी. दादा झोपला होता कारण ड्रायव्हिंग मी करत होतो, नंतर त्याला कंटाळा होता म्हणून तो झोपला होता 3 तास. आणि आता आम्हाला पण आता कंटाळा आला. बघूया घरी जाऊन आम्ही झोपणार. काय रे ते मजा केलीस काय सोनू, मजा केलीस? हां, या उशा घेऊन गेलेल्या आहे फिरायला एकविरेला. लाजतायत लाजून दिवस जातोय. हा बघा आफ्टर आणि बिफोर कसा केलाय बघा. एक खतरनाक कट मारलाय त्याचा. बोल खरवस, बोल खरवस. चिकू बोल बोल चिकू खतरनाक. तर मंडळी आम्ही पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि वाजले आता मला वाटतं 5:45. तर मंडळी आजचा व्लॉग मला वाटतं भरपूर दिवसानंतर व्लॉग टाकतो, कारण फोटोग्राफीची सध्या ऑर्डर असल्यामुळे मुंबई गावाहून अपडाऊन होतं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही, बनवता येत नव्हते. तर म्हटलं आज एकविरेला जाणार होतो, त्या 5:45 वाजले होतील आणि आम्ही घरी बोललो फ्रेश वगैरे झालो. तर मंडळी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये.